नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी चंद्रकांत माडी, मानसी ॲग्रो फार्म, शनिमांडळ, तालुका जिल्हा नंदुरबार. पेरू लागवड करायची आहे, सुरुवात कशी करावी समजत नाही. काय करावं, पेरू लागवड ही परवडणारी आहे का? तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचं समाधान नक्कीच होणार आहे. व्हिडिओ एक सेकंडही मिस करू नका. तर शेतकरी बांधवांनो, आता गेल्या 2-4 वर्षापासून महाराष्ट्रात पेरू लागवड ही बऱ्यापैकी वाढलेली. शेतकरी हे पारंपरिक पिकांना कंटाळून किंवा पारंपरिक पिकांचा त्रास, बाजारभाव म्हणा, नैसर्गिक आपत्ती म्हणा, कमी उत्पादन म्हणा, लागलेला जास्त खर्च म्हणा, मजूर अडचण म्हणा, या सगळ्या गोष्टींचा विचार करून फळबागकडे वळायचा प्रयत्न करतो आहे. तर महत्त्वाची गोष्ट, पेरू का लागवड करावी व पेरू लागवड करीन तुम्ही फायद्यात आहात का, याचं सगळं नियोजन हे आपण या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पेरू लागवड कशी करावी, अंतर, रोप, जमिनीची निवड, विक्री व्यवस्था, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओत माहीत पडणार आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तर चला सुरू करू. पेरू लागवड महत्त्वाची गोष्ट, पहिला मुद्दा म्हणजे जमिनीची निवड. पेरू लागवड करण्यासाठी पेरू हे उष्णकटिबंधात येणारं पीक आहे. मध्यम व कोरड्या जमिनीत, हलक्या व मध्यम जमिनीत, जे आपण मुरमाड म्हणतो किंवा थोडंसं माती आहे परंतु हलक्या प्रकारची, जी जास्त काळी जमीन येते, ब्लॅक कॉटन सॉईल, ती सहसा चालत नाही. काही ठिकाणी बागा लागलेले आहेत, आपल्या अंडरमधल्याही बागा आहेत जळगाव साईडच्या, डेव्हलपही झालेल्या आहे, परंतु त्याला खूप काळजीपूर्वक नियोजन करावं लागतं. तर महत्त्वाची गोष्ट, याला एक मध्यम प्रकारची तर हलक्या प्रकारची मुरमाड किंवा माती असेल तर खाली 2-2.5 फुटावर मुरुम पाहिजे, जेणेकरून निचरा होणारी जमीन पाहिजे. पावसाचं आलेलं पाणी म्हणा किंवा आपण दिलेलं पाणी हे जास्त वेळ जमिनीत टिकून राहू नये, त्याचा निचरा झाला पाहिजे. तर ती जमीन अतिउत्तम राहते. ज्या शेतकऱ्यांकडं एकदम हलकी मुरमाड किंवा मध्यम प्रकारची जमीन असेल, पाण्याचा निचरा होणारी, त्यांना तर काही अडचण नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अंतर. तर अंतर काय ठेवावं, बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये गैरसमज असतो, समजत नाही की अंतर नेमकं काय घ्यावं. तर शेतकरी बांधवांनो, एक मशागतीच्या हिशोबानं लाईन टू लाईन जे अंतर असतं ते कमीत कमी 8x5 किंवा 8x4, आणि झाडांचं अंतर, रोपांमधलं अंतर 4 फूट किंवा 5 फूट किंवा 6 फूट, जो तो शेतकरी त्याच्या मशागतीच्या सोयीनुसार किंवा जमीन शेतकऱ्याकडे किती आहे त्या हिशोबानं बी बरेच शेतकरी करता. आता काही शेतकऱ्यांची संकल्पना अशी असते की क्लोज स्पेसिंगमध्ये कमी जागेत जास्त झाडं बसवी. आता ही जी तुम्ही बाग बघू शकता, ही आपली 6x4 वरती आहे. अजूनही काही अडचण आली नाही, परंतु आपल्याला त्याच्यातलं सगळं प्रॉपर आपण नियोजन करतो आहे म्हणून काही अडचण नाही. तर महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला लागवड जरी करायची असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट माप 8x5 राहील. त्याच्यानंतर तुम्ही 8x4ही घेऊ शकता, 9x4 घेऊ शकता, 10x5 घेऊ शकता, 9x5 करू शकता, जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर मशागतीसाठी होईल. दुसरी गोष्ट, लाईनीतला अंतर 8-9 फूट जरी असलं, पण झाडांचं अंतर 4 किंवा 5 जर असलं, 4 जरी असलं, तर काय होतं शेतकरी बांधवांनो, झाड डेव्हलप झाल्यानंतर एकमेकात त्याचं मिलन म्हणजे जॉईन होतं झाड एकमेकाला, तर ते सावली, कॅनोपीमुळे सावली तयार होते, जेणेकरून तुमचं फळ हे सनबर्निंगचं शिकार होणार नाही. हा देखील एक क्लोज स्पेसिंगचा फायदा असतो. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट, रोपांची निवड किंवा व्हरायटीची निवड. पहिली गोष्ट तर शेतकरी बांधवांनो, रोपं ही नेमॅटोडयुक्त भेटली पाहिजे. बरेच शेतकरी रोपांमध्ये गुंडा लुटले जातात, गैरसमज असतो, शेतकऱ्यांना माहीत नसतं. रोप हे लागवडीच्या वेळेला किती हेल्दी आहे तुमचं, त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. तुम्ही रोपं घेताना कुठून घेताय, कशी भेटताय तुम्हाला रोपं, किती दिवसाची रोपं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. रोपं तुमची हेल्दी असणं महत्त्वाची आहे, जेणेकरून तुम्ही केलेली मेहनत ही सक्सेस होईल, सार्थक होईल. दुसरी गोष्ट, व्हरायटी. तर शेतकरी बांधवांनो, सध्या ट्रेंडिंगमध्ये चाललेली तैवान पिंक ही जी बाग बघू शकता तुम्ही, ही तैवान पिंकची ज्या शेतकऱ्यांच्या एरियात मार्चपासून तर जूनपर्यंत तापमान हे 40+ जातं, त्यांना तैवान पिंकच बेस्ट राहील. ही देखील आपली तैवान पिंक आहे. कालचं तापमान 41-42पर्यंत होतं, 43-44पर्यंत तापमान गेलेलं आहे बागेवर, तरी तुम्हाला फळ ड्रॉपिंग दिसणार नाही, काही नाही. कॅनोपी, झाडाची कॅनोपी, ग्रीनरी, सगळ्या गोष्टी मेंटेन आहेत. नियोजन, प्रॉपर नियोजन. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर रेड डायमंड आहे. रेड डायमंड शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांचं जमिनी किंवा एरिया हा कमी तापमानात, जसा काही नाशिक एरिया म्हणला
तर जिथं उन्हाळ्याचं तापमान 35-38च्या वर जात नाही, म्हणजे जिथं कमी तापमान असतं त्याला रेड डायमंड चांगली असणार आहे. कारण रेड डायमंडचं वैशिष्ट्य असं आहे, त्याला सेटिंग ऑलरेडी थोडी कमी होते तैवान पिंकपेक्षा. आणि जर 35-36-38च्या वर तापमान गेलं तर रेड डायमंडचं ड्रॉपिंग होत असते किंवा सेटिंग होत नाही, ह्या अडचणी येतात. त्याच्यानंतर राहिली गोष्ट तुमची VNRचं असं आहे, रेड डायमंड लावल्यानंतर तुम्ही 6व्या ते 8व्या महिन्याला छाटणी घेऊन 12व्या महिन्यात पहिला भार घेऊ शकता, 18व्या महिन्यात दुसरा, 24 म्हणजे 2 वर्षात 24व्या महिन्याला तुम्ही 3 भार याचं घेऊन उत्पन्न घेऊ शकता. VNR हे 2 वर्षापर्यंत डेव्हलप करून दुसऱ्या वर्षी तुम्हाला पहिला भार धरता येतो. त्याच्यानंतर नवीन मार्केटला निघालेल्या रेड डायमंड 1, जी तापमानाचा जिला काही अडचण नाही आहे, जी 50 डिग्री 45 डिग्री 40 डिग्री तापमान आहे ते होऊ शकते. रेड डायमंड 1 ज्याचा आकार बल्बसारखा आहे, गोल होत नाही, परंतु त्याचे बाग आता सध्या जास्त नाही आहेत. त्याचं मार्केटला डिमांड काय आहे, कस्टमरचं डिमांड काय आहे ते अजून क्लिअर नाही आहे. म्हणून तुम्ही या पद्धतीनं तुमच्या एरिया वाईज व्हरायटीची निवड करू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विक्री व्यवस्था. आपल्या एरिया वाईज शेतकरी जेव्हा आपण लागवड करत असतो तिथूनच व्यापाऱ्यांचं संशोधन किंवा व्यापाऱ्यांचं शोध घेणं आपण चालू केलं पाहिजे, कोणावर अवलंबून न राहता. त्या व्यतिरिक्त आपल्या एरियापासून जवळचं चांगलं मार्केट, मोठं मार्केट कोणतं आहे. आता मला म्हणलं नंदुरबारपासून तर आपल्याला 180 किलोमीटर सुरत मार्केट सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा शेतकरी बांधव, की तुम्ही लागवड कधी करू शकता. पेरू लागवड ही तुमच्याकडं जर कधी पाण्याची व्यवस्था असेल, तुमचं नियोजन प्रॉपर असेल तर वर्षभर लागवड करता येते. परंतु रिस्क न घेता जर सोयीस्कर लागवड करायची असेल तर जूनपासून टेम्परेचर बऱ्यापैकी कमी होऊन जातं. जूनपासून तर तुम्ही फेब्रुवारी-मार्चपर्यंत कधीही लागवड करू शकता, याला काही अडचण नाही आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या बुकिंग झालेल्या आहे आणि बुकिंग चालू आहे. मानसी ॲग्रो फ्रॉम टू जर तुम्हाला कमीत कमी खर्चात चांगलं नियोजन करून बाग डेव्हलप करायचे असेल, लागवड करायचे असतील तर आपल्या बुकिंग चालू आहे. रोपाच्या ऐन वेळेस तुम्हाला गॅरंटीचं रोपं मिळतात, परंतु गॅरंटीची चांगली रोपं मिळणं शक्य होत नाही. म्हणून बुकिंग चालू आहे. विदर्भपासून तर आपल्या पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, नाशिक एरिया, नगर एरिया सगळ्या शेतकऱ्यांच्या बुकिंग झालेल्या आहे रोपासाठी, मार्गदर्शनसाठी. जिथं बाहेर कन्सल्टिंगचे जेवढे चार्ज आहेत त्याच्यात आपण रोपासकट शेतकऱ्यांना रोपासकट नियोजन करून देतो आहे. 1 वर्षाचं रोपही देतो आहे आणि त्याच्यात कन्सल्टिंगही एकदम कमी खर्चात, कमी पैशात चांगल्या क्वालिटीचं रोप आपण ऑल महाराष्ट्रात पोच करतो आहे. जर तुम्हाला लागवडी करायची असतील, पेरू बागेत यायचं असेल, फळबागेत यायचं असेल, प्रॉपर नियोजन करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर मानसी ॲग्रो फार्म या चॅनलला विजिट करा, सबस्क्राईब करा नवीन असाल चॅनलवर, आणि खाली दिलेल्या नंबरवर मला संपर्क साधा. अशा नवीन प्रॅक्टिकल नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.